म्हणून तिला काही पुत्र होणार नाही. मग बराच काळ लोटला गेला आणि भगवान भोलेनाथाच्या अंगातून शरीरातून एक अग्नी उत्पन्न झाला आणि ते अग्नी देवताने तेज निर्माण झालं आणि ते तेज निर्माण झालं. ते अग्नीनं पाहिलं आणि ते अग्नीनं ग्रहण केलं. अग्नी गर्भ धारण झाला पण ते सहन झालं नाही. मग अग्नीनं एका पवित्र गंगा ठिकाणी येऊन ते त्या गंगेमध्ये सोडलं आणि त्या गंगेमध्ये सोडल्यानंतर एक सुंदर बालक त्या ठिकाणी झालं आणि त्या बालक होतं सुंदर आणि त्या सुंदर बालक त्या ठिकाणी होतं आणि त्या बालकाला काही ऋषींच्या कृतिका त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते पाहिलं. सगळ्यांना वाटलं की बाबा हा माझा पुत्र व्हावा, पण तो बालक म्हणतो की मी सगळ्या तुमच्या 6 जणीचा पुत्र आहे. म्हणून भगवान कार्तिक भगवान की कार्तिक स्वामी यांचा जन्म झाला आणि त्यांचं विश्वमित्र यांनी त्यांचं नाव कार्तिक का ठेवलं, कारण त्या 6 कृतिका होत्या म्हणून त्यांचं नाव कार्तिक असं पडलं. कार्तिक हे पुन्हा त्या कैलास त्या 6 कृतिकांनी लहानाचे मोठे केला. 5 वर्षाचे कार्तिक स्वामी झाले आणि कार्तिक स्वामी 5 वर्षाच्या झाल्यानंतर भगवान भोलेनाथांना प्रश्न पडला की बाबा आपलं जे तेज होतं ते कुठे गेलं ते पाहावं. तर भगवान भोलेनाथाने अंतर्ध्यानाने पाहिलं की त्या कृतिका ज्या आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये बालक कार्तिक काय करत आहे त्यांच्या ठिकाणी आहे. मग तिथं जाऊन भोलेनाथ पार्वती माता गेल्या आणि त्यांना सांगितलं की हा आमचाच पुत्र आहे. तेज निर्माण झालेलं होतं आणि हा कार्तिक स्वामी कार्तिक भगवान कैलासावर आला आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर त्यांचा रुद्राभिषेक केला आणि रुद्राभिषेक केल्यानंतर कार्तिक भगवान काय करतात, कार्तिक भगवान सांगतात की बाबा तुम्हाला काय करायचं आहे, तारकासुराला मारायचं आहे आणि तारकासुराला मारायचं म्हणून भगवान भोलेनाथ त्यांचा रुद्र अभिषेक करतात आणि अभिषेक केल्यानंतर त्यांना सांगतात की बाबा तुम्ही काय करा, आता तारकासुर तुम्हाला मारायचा आहे. म्हणून युद्धभूमीमध्ये जातात आणि तारकासुर येत होता आणि त्यांना युद्धासाठी ललकारतात आणि तारकासुर इकडं हसत येत होता. येत असताना कार्तिक स्वामी समोरून येतात आणि कार्तिक स्वामी आल्यानंतर हे तारकासुर मी तुझ्यासोबत युद्ध करायला आलेलो आहे. कार्तिक भगवान म्हणतात तारकासुरला आणि तारकासुर हसतोय, हे बालका जा तुझ्यावर मला दया येते, मुंगसा एवढा दिसतोस, जा तुझ्यावर मला दया येते. आणि तारकासुर भगवान कार्तिक स्वामी म्हणतात की माझ्या वाडवडिलांची शिकवण आहे की रणंगभूमीमध्ये आल्यानंतर पाठ दाखवण्यात आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलं नाहीये. मी युद्ध करण्याकरिता आलो आहे आणि युद्ध करूनच जाणार आहे. आणि अरे दिसतोस तू एवढा छोटा आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करतोस, तुला माहिती नाही का मी तारकासुर आहे. तारकासुर हसतोय आणि हसता कार्तिक स्वामी म्हणतात तुला माहिती नाहीये मी कुणाचा मुलगा आहे, मी सांब सदाशिवाचा मुलगा आहे. आणि हे ऐकताच तारकासुराला दचकी बसली आणि दचकी बसल्यानंतर तारकासुर मग पुन्हा हसतोय. तारकासुर म्हणतात मला, हे कार्तिक युद्ध कर
असं तारकासूर म्हणतात. भीषण युद्ध चालू झालं. कार्तिक स्वामी आपल्या बाणाने आपल्या शस्त्राने प्रहार करतायत. तारकासूर सुद्धा प्रहार करत आहे. भीषण युद्ध चालू आहे. भीषण युद्धामध्ये युद्ध एवढं पेटलं आणि एवढं पेटल्यानंतर एकमेकांवर तलवारीने आक्रमण सुरू झालं. तारकासूर हसत आणि तारकासुराला कार्तिक स्वामीने तलवारीने युद्ध करता गवा तारकासूर खाली पाडला आणि त्याचा वध केला. बोलिये कार्तिक भगवान, कार्तिक भगवान याने तारकासूर मारला आणि सर्व देवांनी जे जयकार केला. बोलिये कार्तिक भगवान की जय. नमः पार्वती हर हर महादेव. कार्तिक स्वामीचा वरून पुष्पहाराने स्वागत करू लागले. कारण कार्तिक स्वामीने वध तारकासुराचा केला आणि तारकासूर जागीच मेला. आणि कार्तिक स्वामीला त्यांचा अभिषेक केला आणि त्यांना सुंदर असा भगवान भोलेनाथांच्या कैलासावर पुन्हा वापस गेले. थोडंसं आपण भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ताली वाजवा. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर नमः शिवाय, माईक वाले. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर
स्वामीचा स्वागत केलं, अभिनंदन केलं की बा तारकासूर मेला. कैलास पर्वतावर पुन्हा भगवान भोलेनाथ सांब सदाशिव यांच्या कैलासावर माता पार्वती आणि विजया या काही दासींनी सांगितलं की बाबा माता पार्वती असा कोणी आपल्या घरी एखादा गण असणं गरजेचं आहे, कारण सगळे भगवान भोलेनाथाचं ऐकतात, तुमचं एकही कोणी ऐकत नाहीये. पण नाही, माता पार्वती म्हणतात की बाबा माझं सगळं कोणी बी ऐकत, नंदी ऐकतो, भंगी ऐकतो, शुंगी ऐकतो नाही, पण ते सगळे महादेवाच्या अधीन आहेत. तुम्ही असा एखादा काहीतरी गण उत्पन्न करा, किंवा तुम्हाला एखादा रक्षक हवा आहे, कारण तुम्ही आंघोळ करण्याकरता जातात. महादेव तुम्ही नंदीला या ठिकाणी थांबवतात, पण नंदी महादेवांचं ऐकत नाही, तसेच मध्ये येतात आणि बरोबर आहे म्हणतात माता पार्वती की बाबा एखादा कोणीतरी गण असणं गरजेचं आहे. मग माता पार्वती काय करते, आपल्या चंदनाची उटी, आपल्या मळी आपल्या अंगाला लागलेली होती, त्या मळीपासून एक सुंदर बालक निर्माण करते आणि निर्माण केल्यानंतर निर्माण करते आणि त्याचं नाव काय ठेवते, बोलिये विनायक भगवान. विनायक म्हणजे पहिलं नाव विनायक ठेवण्यात आलं. आणि विनायक नाव का ठेवलं की त्या गुफेमध्ये त्या आंघोळीच्या स्नान करण्याच्या ज्या भगवान कैलास पर्वतावर आहे त्या ठिकाणी विनायक म्हणजे एकही विघ्न येऊ नये म्हणून त्या ठिकाणी विनायक म्हणून भगवान विनायकांना तिथे उभा केलं. आणि काही काळानंतर भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी आले आणि भगवान भोलेनाथ आले आणि ते सुंदर बालक पाहून म्हणतात की बाबा तू कोण आहेस. ते बालक म्हणतो मी इथला विनायक आहे, मी इथला गण आहे. पण भगवान त्याला एक माता पार्वतीने काय केलं होतं, एक भाला दिला होता, एक सहस्त्र दिलं होतं. आणि सहस्त्र दिल्यामुळं तो तिथे कोणाला आलेल्याला अडवत होता. आणि भगवान भोलेनाथ म्हणतात की बाबा मला मधी जाऊ दे, मला आत जाऊ दे. पण तो गण म्हणतो नाही, माताचा आदेश आहे की मधी कोणाला जाऊ द्यायचं नाहीये. भगवान भोलेनाथ म्हणतात की आपलंच घर आहे. पण बघा कधी कधी कोणाला तरी आपण बोलवत असतो की म्हणत असतो की बाबा आपलंच घर आहे, येत जा. मग काय आपलं घर झालं का, असं गणपती बाप्पा म्हणतात. विनायक म्हणतात की हे घर तुमचं, तुम्हाला आमची आई म्हणली असन कधीतरी की बाबा येत जा चहा पाण्याला, की बाबा आपलंच घर समजून की बाबा. मग गणपती बाप्पा म्हणतात, विनायक म्हणतात नाही, मी तुम्हाला आत जाऊ देणार नाहीये. पण भगवान भोलेनाथ सांब सदाशिवांनी अनेक गणांना सांगितलं की ह्या बालकाला समजून सांगा. पण हा बालक काही ऐकणा झाला, सगळ्यांना युद्ध करू लागला. सगळ्यांशी युद्ध करत असताना सगळे देव देवता हरतात आणि पुन्हा भगवान भोलेनाथांपाशी जातात आणि म्हणतात देवा हे बालक काही ऐकत नाहीये, हे खूप शक्तिशाली आहे. सगळे ब्रह्मादी देव सगळे गेलेत पण तिथं आणि ब्रह्मदेव जर गेले होते तर ब्रह्मदेवाच्या दाढीलाच पकडलं होतं आणि ब्रह्मदेव सुद्धा तिथून निघून गेले. आणि म्हणतात की बाबा आपल्या हाताचं काम नाहीये, आता तुम्हीच भोलेनाथ त्याला सांगा, समक्ष शिकवा. भगवान भोलेनाथ येतात आणि पुढं विनायक आहे आणि विनायकाला म्हणतात सरको तो कोणही तो
मग विनायक भगवान म्हणतात, नाही मी सरकणार, मी नाही माघारी हटणार, मी तुमच्या सेवा तुमच्या सोबत युद्ध करेन, पण मी माघारी नाही सरकणार. मग गणपती बाप्पा गणेश विनायक माग सरकत नाहीयेत. मग दोघांचं भीषण युद्ध चालू होतं आणि भगवान भोलेनाथ आपला त्रिशूळ काढतात आणि त्या विनायकावर प्रहार करतात. प्रहार केल्यानंतर विनायक काय होतो, विनायकाचं जे शिर होतं ते धडा वेगळं पडतं आणि धरतीवर येऊन पडतो मोठ्याने आई म्हणून तो गर्जना करतो. तेवढ्यात माता पार्वतीला आवाज पोहोचला. माता पार्वती पळत येते आणि पळत आल्यानंतर विनायक असं म्हणून आवाज करते, ओरडते आणि किंकाळते. आणि किंकाळल्यानंतर विनायक पाहते तर धडा वेगळा पडलेला विनायक आहे. आता महाजगदंबा काळी भवानी प्रलय करू लागली की माझ्या मुलाची ही अवस्था कोणी केली आहे आणि आता मी कोणाला सोडणार नाहीये. भवानी आईने महारुद्र अवतार महाकालीचा अवतार घेतला आहे आणि सगळ्या देवदेवतांना नष्ट करते की काय. जोपर्यंत माझा पुत्र जिवंत होत नाहीये तोपर्यंत मी या सर्व सृष्टीला नष्ट करून टाकेन. असं करता करता सर्व प्रकार देवदेवता भयभीत होऊ लागले. आता करावं काय, पळावं कोठे. आता महाकाली जगदंबा आई भवानी कोणाला सोडणार नाहीये आणि जगदंबा आई भवानी सर्व प्रलय करत आहे. पण तिची शांती करण्यासाठी स्तुती करू लागले भोलेनाथ. आनंद निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, ओ महिषासूर वंदना गुणी, देवीने तापाची कदमद धारली, तापाची करावी धारली, भक्ताला घेतो पावस निर्वाणे, सासऱ्या चांदीन कुपासा चांदीन आयचा बोलिए अंबे मां जगदंबे की जय. आई भवानीची स्तुती केली, आईला शांत केलं, जगदंबेला शांत केलं आणि शांत करून तिची स्तुती केल्यानंतर माता पार्वती शांत झाली. आणि भोलेनाथ म्हणतात, सांब सदाशिव म्हणतात की बाबा तुझ्या या पुत्राला मी जिवंत करून देतो. काही गणांना सांगितलं की बाबा ज्याचं कशाचं मुख तुम्हाला भेटेल त्याचं मुख घेऊन या. काही गण गेले आणि त्यांनी एक हत्तीचं बालक पाहिलं आणि ते हत्तीचं बालक पाहिलं ते उत्तरकडे तोंड करून बसलेलं होतं आणि तेच घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं भोलेनाथाने. त्याचं मुख आणलं आणि त्या
विनायकाला जोडलं आणि भगवान भोलेनाथाने त्याच्यावर संजीवनी मंत्र चा उपचार करून त्या बालकाला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर त्याचं मोकळं गजाचं म्हणजे हत्तीचं होतं म्हणून एक नाव बोलिये गजानन भगवान की जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाती पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता पार्वती